शनिवारचा दिवस, महाराष्ट्रातील दौरे आणि दिल्लीतील पक्षाची निवडणूक समितीची बैठक असा सगळा प्रवास संपवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर बंगल्यावरच होते। हा संपूर्ण दिवस त्यांनी राखून ठेवला होता नाराजींची मनधरणी करण्यासाठी। कालच्या एका दिवसात विविध नेत्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या भेटीगाठी घेत आणि नाराजांची मनधरणी करण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील किमान 5 लोकसभा मतदारसंघाचं तरी राजकारण सेट केलं असावं। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काहीसा सुटकेचा निश्वास सोडलाय। तर पाहूयात फडणवीसांनी एका दिवसात नेमकं काय काय केलं ते। देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी सागर बंगल्यावर ज्योती मेटेंना आमंत्रित केलं होतं। दिवंगत विनायक मेटे हे भाजपसोबत होते। त्यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची सूत्र ही ज्योती मेटे यांच्या हाती आली, पण भाजपकडून संघटनेकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हणत त्यांनी एकला चलोरीची भूमिका स्वीकारली होती। अशातच काही दिवसांपासून शिवसंग्राम संघटनेची राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाशी सलगी वाढताना दिसत होती। त्याचवेळी पवारांकडून मेटे यांना बीड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार या चर्चांनी जोर धरला। नुकतीच त्यांनी पुण्यात पवारांचीही भेट घेतली, त्यामुळे या चर्चांना हवा मिळाली। मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने वातावरण तापलेले, त्यामुळे ज्योती मेटेंसारख्या मराठा चेहऱ्याला उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांच्यासमोर कडवं आव्हान उभं करण्याची पवारांची खेळी असल्याचं बोललं जाऊ लागलं। पण फडणवीसांनी मेटेंची भेट घेऊनच त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत त्यांना न्याय वागणूक देण्याची भूमिका भाजपची असल्याचं आश्वस्त केलं। त्यामुळे मेटे यांनी भाजपसोबतच राहण्याची भूमिका घेतली असल्याचं आता सांगितलं जातंय। फडणवीसांनी माढा लोकसभेचाही प्रश्न कालच निकाली काढलाय। माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा त्यांना विरोध आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट तुतारी चिन्ह हाती घ्यावं अशी मागणी कार्यकर्ते करत असल्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत। भाजपकडून जरी उभे राहिले तरी तुम्हाला मतदान करणार नाही असं कार्यकर्ते या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणताना दिसून येत आहेत। रामराजे नाईक निंबाळकर यांनीही नुकताच फलटणमध्ये भव्य मेळावा घेतला। यात आक्रमकपणे भाषण करत त्यांनी कार्यकर्त्यांना चेतवण्याचं काम केलं। याच सगळ्या घटनाक्रमानंतर भाजप माढ्यातून उमेदवार बदलणार अशा चर्चांना सुरुवात झाली। पण शनिवारी सागर बंगल्यावर फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना बोलावून घेतलं आणि या भेटीनंतर मोहिते पाटलांचे भाजप विरोधातील संभाव्य बंड शमल्याचे संकेत मिळाले। स्वतः धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मतदारसंघात करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस, फलटण आणि मानखटाव या परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू केलेला गाव भेट दौरा थांबवला आहे। याशिवाय फडणवीसांकडून मोहिते पाटलांना आगामी मंत्रिमंडळात समावेश करून घेण्याचं आश्वासन दिल्याचं सुद्धा सांगितलं जातंय। याशिवाय महादेव जानकरांना महायुतीत ठेवण्यास फडणवीसांना यश आलं आहे। आपल्या पक्षाकडे दुर्लक्ष केल्याने आणि एनडीएच्या बैठकीला सुद्धा न बोलावल्याने रासपचे प्रमुख महादेव जानकर मागच्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज होते। ते महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू होत्या। अशातच लोकसभा निवडणुकीत जानकरांनी भाजपकडे 3 जागांची मागणी केली। यामध्ये माढा आणि परभणी या जागांचा समावेश होता, पण भाजपने जानकरांचा विचार न करता माढ्याचा उमेदवार जाहीर केला। त्यामुळे ते अधिकच दुखावले गेले। मोठे प्लेयर आले की छोट्या प्लेयरला विसरतात अशी टीका सुद्धा त्यांनी करायला सुरुवात केली। दुसऱ्या बाजूला जानकरांनी पवारांसोबतही बोलणी सुरू ठेवली। शरद पवार मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यांनी मला प्रतिसाद दिला। मी हळव्या मनाचा माणूस आहे, आमच्यात चांगली चर्चा झाली असं ते सांगू लागले। शुक्रवारी जानकर यांनी शरद पवारांनी आपल्या पक्षाला माढ्याची जागा सोडल्याबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानले। अजून जागा वाटप झालं नसलं तरी माढ्याची जागा आम्हाला दिली आहे आणि मी माढ्यातून किमान 2.5 लाख मतांच्या फरकाने निवडून येणार असा दावा जानकर करू लागले। त्यामुळे आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी आहे असं दिसून येत होतं। पण शनिवारी दुपारी फडणवीस यांनी जानकरांसोबत बैठक लावली। जानकरांसारखा बडा धनगर चेहरा भाजपपासून दुरावला तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि ते दुरावले तर माढा, बारामती या मतदारसंघासोबतच राज्यातील धनगर मतांवरही फटका बसू शकतो। या गोष्टी लक्षात येताच त्यांनी जानकरांसोबत चर्चा करायचं ठरवलं। जवळपास तास दीड तास चाललेल्या या बैठकीत जानकर यांचं त्यांनी मत ऐकून घेतलं आणि त्यांच्या नाराजीची कारणं सुद्धा ऐकून घेतली। आणि या बैठकीच्या अखेरीस राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची 1 जागा देण्यावरती आता शिक्कामोर्तब झाले। त्यामुळे जानकरांची नाराजी सुद्धा दूर झाली। या बैठकीनंतर फडणवीसांना मिठी मारतानाचा जानकरांचा प्रेमळ फोटो सुद्धा आता व्हायरल करण्यात आलाय। हा फोटो पाहून कोणी म्हणणारही नाही की हेच जानकर कालपर्यंत भाजपला शिव्या घालत होते आणि फडणवीस यांच्यावर टीका करत होते, पण फडणवीसांनी एकाच बैठकीत ही किमया करून दाखवलीये।
इतकंच नाही तर बारामतीचा वाद मिटवूनही फडणवीसांनी अजितदादांना सुद्धा खुश केले। आधी विधानसभेचा शब्द द्या, मगच लोकसभेचं काम करणार अशी भूमिका घेत बारामती मतदारसंघासाठी इंदापूरमधून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचं काम करण्यास नकार दिला होता। दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने इंदापूर हा अजित पवार यांचा हक्काचा बालेकिल्ला तयार झालाय। भरणेंनी इथून 2 वेळेस राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजय मिळवलाय, त्यामुळे हा मतदारसंघ पाटील यांच्यासाठी कसा सोडायचा असा प्रश्न अजितदादांसमोर होता। त्यासाठी पाटील यांच्यासोबत चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी स्वतः बैठक घेतली होती, मात्र यातून तोडगा निघू शकला नव्हता। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढणं हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मोठं आव्हान मानलं जात होतं। अखेर शनिवारी सागर बंगल्यावर फडणवीसांनी दटवण्याच्या स्वरात येऊन विधानसभेसंदर्भात वेळ आल्यावरती निर्णय घेऊ, आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा असे पाटील यांना निर्देश दिलेत। बारामतीतील महायुतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी काम करा, महायुतीच्या उमेदवाराविरोधात कोणताही प्रचार करू नका, समर्थकांनाही तशी समज द्या असे निर्देश त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिलेत। तर अहमदनगरमध्ये भाजप आमदार राम शिंदे यांचा राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील या पिता पुत्राच्या जोडीला कमालीचा विरोध होता। विखे पाटील यांनी 5 वर्षात आपल्याच सोयीनं काम केलं अशी भूमिका घेत शिंदे यांनी विखे पाटील यांना विरोध करायला सुरुवात केली होती। इतकंच नाही तर लोकसभेसाठी स्वतःची दावेदारीही त्यांनी सांगितली होती आणि त्यानंतर सुजय विखे पाटील यांना तिकीट जाहीर झालं। मात्र तरीही शिंदेंनी तलवार मॅन केली नव्हती। अखेरीस शनिवारी सागर बंगल्यावरती रात्री उशिरा फडणवीस यांची राम शिंदे आणि विखे पाटील पिता पुत्रांसोबत बैठक पार पडली। यानंतर राम शिंदे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना परस्परांमधील वाद संपुष्टात आले आहेत आणि या निवडणुकीत अहमदनगरमध्ये भाजपचाच खासदार झाला पाहिजे, त्या अनुषंगाने आजची बैठक यशस्वी झाली अशी भूमिका मांडली। याशिवाय आपल्याच पक्षातील वाद मिटवतानाच फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही टेन्शन हलकं करण्याचं काम केले। शनिवारी दुपारी उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। रामटेक लोकसभा मतदारसंघाची जागा सध्या शिवसेनेकडे आहे। पारवे इथून लोकसभेसाठी इच्छुक होते। तसंच कृपाल तुमाने यांचं तिकीट कापलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं। अशातच पारवे यांनी भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली होती। मात्र शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपला सोडायला नकार दिला। त्यानंतर पारवे यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर देण्यात आली, पण ते या प्रवेशासाठी फारसे उत्सुक नव्हते। अखेर फडणवीस यांनीच मध्यस्थी करत पारवेंची समजूत काढली। त्यानंतर दिवस मावळताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि अशा रीतीने फडणवीसांनी शिंदेंचं सुद्धा टेन्शन हलकं करण्याचं काम केलंय। तर मंडळी, आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।